डॉक्टर वाघमारे साहेब आणि शिंदे साहेब हे आघाडीचा घटक असल्यामुळे हे काही गोष्टी मान्य करणार नाही, परंतु या निमित्ताने एकतेचा ग्लास जो आहे तो टिचरला आहे एवढं मात्र खरं. डाव्यांविषयी कोणतीही गोष्ट ममता बॅनर्जीच्या मनाला प्रचंड लागणं हे स्वाभाविक आहे. आघाडीसोबत लढायचं आहे, त्या आघाडीत जर काही महत्वाचे डिसिजन्स जर डाव्यांच्या सल्ल्यानं होत असतील, उद्याच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना या महाविकास आघाडीत राहते की नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. आजच्या चर्चेत हे दोन्ही मोठे नेते आहेत, डॉक्टर वाघमारे साहेब आणि शिंदे साहेब हे आघाडीचा घटक असल्यामुळे हे काही गोष्टी मान्य करणार नाहीत, परंतु या निमित्ताने एकतेचा ग्लास जो आहे तो टिचरला आहे एवढं मात्र खरं. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एका गोष्टीचं जो ममता बॅनर्जींनी सुतोवाच केला आहे की इंडिया आघाडीचं संपूर्ण पाठीमागचं जे काही राजकारण चालते किंवा एकूणच इंडिया आघाडी ही डाव्यांनी ताब्यात घेतलेली आहे, त्यांच्या इशाऱ्यावर चालते, अशा पद्धतीचा एक आक्षेप प्रामुख्यानं ममता बॅनर्जींनी घेतलेला आहे. आणि डाव्यांविषयी कोणतीही गोष्ट ममता बॅनर्जीच्या मनाला प्रचंड लागणं हे स्वाभाविक आहे, कारण की 30-35 जवळपास 40 वर्षाची डाव्यांची सगळी राजवट साम्राज्य तिने उद्ध्वस्त करून जर पश्चिम बंगालवर एक हाती सत्ता मिळवली असेल आणि आता ज्या आघाडीमध्ये त्यांना जायचं आहे, आघाडीसोबत लढायचं आहे, त्या आघाडीत जर काही महत्वाचे डिसिजन्स जर डाव्यांच्या सल्ल्यानं होत असतील, याची काहीतरी अंदरची बातमी ममता दीदीला कळली असेल, त्या गोष्टीचा अधिक तिने मनावर ते घेतलेला आहे. त्याच्यामुळे सध्या आपण ठीक आहे की काही लोकांना मान्य नाही आघाडीला तडा गेलेला आहे, परंतु ते तडा सदृशच परिस्थिती आज आहे. अनेक राज्यांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं की अधीर रंजन चौधरीचं की तिच्या फार अधीन जाऊन आपण काही करणार नाही, हे प्रदेशाचे जे नेते आहेत, हे प्रदेशाचे नेते स्वतःच्या प्रदेशातली खुन्नस काढण्यासाठी राष्ट्रव्यापी विचार करू शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीत काँग्रेस ज्या पद्धतीने पुढे जाते आहे, त्या पद्धतीने असं वाटते की उद्याच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना या महाविकास आघाडीत राहते की नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे ते अजूनही ज्या पद्धतीने वागता आहेत, म्हणजे सध्या त्यांना असं वाटते की आपण नुकतेच सत्ताधारी आहोत, त्याच्यामुळे इतर पक्षांना क पदार्थ लेखण्याची काही नेत्यांची प्रवृत्ती जी आहे ती वृत्ती जर काँग्रेस सोडणार नसेल आणि सगळ्यांना विश्वासात घेणार नसेल, तर मला वाटते एका राज्यात या पद्धतीने हे सगळं होत जाईल. पश्चिम बंगाल हा काही छोटं राज्य नाहीये. महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागा आहेत, त्याच्या खालोखाल दुसरं 42 जागा असणारं एक मोठं राज्य आहे. पंजाब मध्ये जर सोबत कोणी येणार नसेल, पश्चिम बंगालमध्ये जर सोबत कोणी येणार नसेल आणि उद्या हा निर्णय दुर्दैवाने जर उद्धव ठाकरेंना घ्यावा लागला, एक चर्चा या निमित्ताने सुरू होती. बघा तुम्ही सगळे जर लक्ष द्या की हे जर महाविकास आघाडीत किंवा इंडिया आघाडीत जर आपल्याला घेत नसतील असं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट केलं होतं, तर 24 जागा शिवसेना आणि हे लढू सोबत संभाजी ब्रिगेड आहेच, याही पद्धतीचं समीकरण तयार होण्यासाठी जे पोषक वातावरण असते त्याचं काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व जर अशा पद्धतीने ते पोषक वातावरणाला खतपाणी जर घातल्या जात असेल कळत न कळतपणे, तर मला वाटते की अशा पद्धतीचा हा तडा या इंडिया फ्रंटला गेला आहे, तो फक्त मान्य करायला कोणी तयार नाही.